नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आज आपण उपवासाला खमंग आणि कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहोत। ही रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे आणि कोणत्याही पूर्वतयारीशिवाय आपण हा पदार्थ अगदी पटकन करू शकतो। उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी, भगर किंवा थालीपीठ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। खूप मस्त आणि वेगळ्या चवीची अशी ही रेसिपी आहे। तर या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा। साबुदाणा भिजवायची किंवा आपल्याला पूर्वतयारीची अजिबात गरज नाही। तर हा पदार्थ अगदी झटपट आणि कमी तेलकट असा हा पदार्थ बनून तयार होतो। तर आता आपण या रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया। तर इथे मी एक मीडियम आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे, एक वाटी भरून साबुदाणा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिरची आणि कोथिंबीरची जाडसर असं कूट करून घेतलेला आहे। इथे मी मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे। तर साहित्य आपण यामध्ये कमी जास्त करू शकतो। तर तुम्हाला कोथिंबीर उपवासाला चालत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालते। तर सर्वात अगोदर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। तर या कढईमध्ये आपण साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। यामध्ये तेल वगैरे काही अजिबात टाकायचं नाही, कोरडाच आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। कमी गॅसवर व्यवस्थित भाजून झाल्यानंतर याचा आकार थोडा चेंज होतो। तर आता आपला हा साबुदाणा भाजून तयार झालेला आहे। तर आता आपल्याला हा थंड करायला ठेवायचा आहे। थंड झाल्यावरच आपल्याला याची जाडसर भरड करून घ्यायची आहे मिक्सरमधून। तर बघा, थंड झाल्यावर मी आता मिक्सरमधून याची जाडसर पावडर करून घेतलेली आहे। एकदम बारीक किंवा जाड ठेवायचा नाही। तर अशा प्रकारे आपल्याला याची पावडर हवी आहे। तर आता मी एका भांड्यामध्ये ही पावडर काढून घेते आहे आणि त्याच भांड्यामध्ये आता आपल्याला सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। तर मी बटाटा हा असा किसून घेणार आहे। तर तुम्ही मॅश करून सुद्धा यामध्ये टाकू शकता। बटाटा इथे मी जेवढा साबुदाणा तेवढाच बटाटा घ्यायचा आहे आणि शेंगदाण्याचं कूट थोडंच टाकायचं आहे। तर आपण थोडं कमी अधिक करू शकता, पण या ज्या बटाट्यामध्ये जेवढं मॉइश्चर असेल तेवढंच आपल्याला साहित्य घ्यायचं आहे किंवा प्रमाण घ्यायचं आहे। तर यामध्ये सर्व जे साहित्य होतं ते टाकायचं आहे। तर इथे मी टाकलेलं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये लिंबू पिळायचं आहे। एक्स्ट्रा पाणी अजिबात घालायचं नाही आणि व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण थोडंसं कोरडं होतं कारण आपण यामध्ये अजिबात पाणी वगैरे घातलं नाही किंवा दही सुद्धा घातलेलं नाही। मी हाताच्या साहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता पोळपाटावर तेल लावून त्याला लाटून घ्यायचं आहे। तर मी इथे चॉपिंग बोर्डवर तेल लावलेलं आहे आणि यावर आता मी पसरवून घेते आहे आणि व्यवस्थित हाताने याला चौकोनी शेप देत आहे। तर हाताने आपण थोडंसं प्लेन करायचं आहे, पाण्याचा हात लावून सुद्धा तुम्ही करू शकता। तर बघा, अशा प्रकारे मी या पलट्याने व्यवस्थित चौकोनी आकार करून घेतलेला आहे। यामुळे छान चौकोनी आकार तयार होतो किंवा आपल्या ज्या वड्या असतात त्या व्यवस्थित पडतात। तर बघा, अशा प्रकारे मी मार्क करून घेते आणि ट्रायंगलचा शेप देऊन कट करून घेते। तुम्ही याचे फ्रेंच फ्राईज सारखे सुद्धा तुकडे करू शकता, ते सुद्धा छान होतात आणि व्यवस्थित तळल्या सुद्धा जातात। तर 2-3 आकारामध्ये आपण बनवू शकतो। तर बघा, किती छान असे ट्रायंगल झालेले आहे, पाण्याची अजिबात गरज भासलेली नाही। तर बघू शकता, अशाच प्रकारे मी सर्व ट्रायंगल कट करून घेते आहे। मी याचे थोडे पातळ काप करून घेतलेले आहे। तुम्ही जाडसर सुद्धा ठेवू शकता, जाडसर ठेवल्याने छान फुलते। तर त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आता आपल्याला हे जे ट्रायंगल आहे ते सर्व टाकायचे आहे आणि व्यवस्थित मंद आचेवर
तळून घ्यायचे आहे। कमीच गॅसवर आपल्याला शेवटपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी सर्व ट्रायंगल तळून घेतलेले आहे। जास्त यामध्ये टाकायचे नाही, थोडे थोडे करून आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर बघा आपले ट्रायंगल सर्व बनून तयार झालेले आहे। तर खूप मस्त असे क्रिस्पी ट्रायंगल तयार होतात। तर मी इथे दह्याची चटणी उपवासाला चालते, त्यामुळे दही आणि शेंगदाण्याची चटणी सोबत हे सर्व केलेले आहे। किंवा तुम्ही हे ट्रायंगल असेही खाऊ शकता, असेही छान लागतात, किंवा मिरची सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर भेटूया। धन्यवाद।